देश ब्रिटिशांचा गुलाम होता आणि त्या गुलामगिरी विरुद्ध 150 वर्षाचा संघर्ष आम्ही सगळ्यांनी केला, आमच्या पूर्वजांनी केला. आताचे राज्यकर्त्यांचे पूर्वज किंवा वंशज त्या युद्धामध्ये, त्या स्वातंत्र्य लढाईमध्ये नव्हते. आणि अलीकडच्या काळामध्ये हा देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतो. ही अत्यंत चिंतेची आणि धक्कादायक अशी गोष्ट आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांना पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपतींचा अपमान झाला ह्याच्यावरती मत व्यक्त करायला वेळ आहे, भाषण करायला वेळ आहे. पण या देशाचा अपमान होतोय सातत्याने अमेरिकेच्या राष्ट्राकडून, सार्वभौम या राष्ट्राचा, त्याच्यावरती ते बोलायला तयार नाहीत. आणि ह्याच्यावरती आम्ही चर्चा मागितली तर लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख अध्यक्ष किंवा चेअरमन हे त्याच्यावरती विरोधकांना बोलू देत नाही. ही सुद्धा एक प्रकारे हुकुमशाही आणि अप्रत्यक्ष गुलामगिरी. सर, काल तुम्ही जगदीप धनखड यांची भेट घेतली, त्याची तब्येत कशी आहे, त्यांनी राजीनामा देण्याचं काही कारण? नाही, नक्कीच. मी काल देशाच्या माजी उपराष्ट्रपतींना भेटलो. ते आमच्या राज्यसभेचे चेअरमन सुद्धा होते. त्यांचा एक कार्यक्रम मी अलीकडच्या काळामध्ये पाहिला, जो राजस्थानमधल्या चुरू येथे ते होते. आणि मला असं वाटलं की ते आता बाहेर पडलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलावं जाऊन. कारण अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि फार औपचारिक पद्धतीची. दिल्लीत घर मिळालं नाही वगैरे असं सांगितलं जात आहे. बघा, तो त्यांचा प्रश्न आहे, सरकारचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आम्ही मत व्यक्त करणं बरोबर नाही, पण आम्ही बराच गप्पा सर, एक प्रश्न असा आहे की राज्यसभेवर शरद पवार येऊ शकले, तुम्हीच पहिल्यांदा त्याविषयी पुढाकार घेतला होता. आता उद्धव ठाकरे विधान परिषदेवर येणार की नाही याविषयी अजून चर्चेत. एक लक्षात घ्या की सामान्य शिवसैनिक विधान परिषदेचा विषय, याची चर्चा महाराष्ट्रामध्ये होईल. राज्यसभा जर महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाला गेली असेल, आमचे 20 आमदार आहेत, लक्षात घ्या. महाविकास आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष 20 आमदारांचा आहे आमचा. आणि आमचे 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभा आमच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसला गेली, कारण शेवटी आम्हाला एकत्र काम करायचं. त्याच्यामुळे आता 20 आमदारांचा जो पक्ष आहे आणि इतर पक्ष, प्रमुख पक्ष, इतर पक्ष, आम्हाला एकत्र बसून चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरेंची स्वतःची इच्छा काय आहे ते आता सांगतील ना स्वतः. त्यांची इच्छा जी आहे ती माझ्याकडून व्यक्त होणं बरोबर नाही. आम्हाला असं वाटतं सगळ्यांना की उद्धवजीने या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल त्याच्यामुळे. अजित पवार यांच्या अपघातासंदर्भामध्ये ज्या VK सिंग यांनी जो जबाब दिला त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं कुछ हिंदी में है क्या अभी तुम? बोले हिंदी में क्या है क्या? सर, बांग्लादेश घुसखोरी होते. हाँ बोलिए. सदन जो बजट सत्र का दूसरा पार्ट शुरू हो रहा है, उसमें जो सबसे बड़ा मुद्दा है स्पीकर के खिलाफ. देखिए, लोकसभा में स्पीकर के खिलाफ जो प्रस्ताव आ रहा है, विश्वास, ये क्यों हो गया, उसका चिंतन सरकारी पार्टी ने करने चाहिए. जब से मोदी जी का राज इस देश में चालू हो गया 2014 से, तब से सदन में, चाहे लोकसभा हो या राज्यसभा हो, वो विपक्षों को मानने को ही तैयार नहीं. सबसे पहले तो विपक्ष का नेता ही नहीं बनाया लोकसभा में, आपको मालूम हो. बाद में अब नेता बना है